प्रेक्षकांनो, रोहनच्या तोंडून अखेर सगळं सत्य बाहेर आल्यानंतर समरचे डोळे खऱ्या अर्थाने उघडताना आपल्याला दिसणार आहेत. रोहननं जे पाहिलं, जे ऐकलं आणि जे अनुभवलं त्यामुळं एकाच झटक्यात समरला हे स्पष्ट झालं आहे की आजवर जे काही घडत होतं ते केवळ अपघात नव्हतं, तर एक थंड डोक्याने रचलेलं कारस्थान होतं. रोहनकडून सत्य कळलंच होतं, पण त्याचवेळी अधीराकडेही असा ठोस पुरावा आलेला आहे की ज्यामुळे तिलाही आता खात्री झाली आहे की हे सगळं फक्त आणि फक्त अंशुमनचं काम आहे. मकर संक्रांतीसारख्या शुभ दिवशी हा सत्याचा उलगडा इतक्या धक्कादायक पद्धतीने झालाय की जर इतर कोणी समरला सांगितलं असतं तर कदाचित तो विश्वासच ठेवला नसता. पण अधीराने स्वतः पुरावे दाखवल्यामुळे आता समरला या गोष्टीवर 100% विश्वास बसलेला आहे. आता प्रश्न असा आहे की अपघात होण्याआधी रोहनने नेमकं काय पाहिलं होतं, किंवा अपघात घडताना त्याच्या कानावर असं काय पडलं की ज्यामुळे त्याने ठामपणे सत्य बाहेर आणायचं ठरवलं. त्याचवेळी जी काकू आजवर समरला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवत होती तीही आता उघडी पडताना दिसत आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे तिची पोलखोल दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः तिची मुलगीच करणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काकू अंशुमनला सांगते की काहीही झालं तरी तू इथे पोहोच. पण अंशुमन स्पष्ट सांगतो की तो येणार नाही, कारण जे काही घडलं आहे त्यानंतर त्याचं इथे येणं शक्य नाही, कारण त्याने आधीच अपघात घडवून आणलेला आहे आणि आता फक्त त्या माणसांना पैसे द्यायचे बाकी आहेत. हे ऐकून काकू सावधपणे सांगते की कोणत्याही परिस्थितीत तू स्वतः जाऊन पैसे देऊ नकोस. मागच्या वेळचा घोळ पुरेसा आहे, पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर कर. अंशुमनही मान्य करतो आणि त्या माणसाला स्पष्ट सांगतो की पैसे मिळाल्यावर पुन्हा फोन करायचा नाही. दरम्यान ज्या अपघातात रोहनला गाडीने उडवलं गेलं तेव्हा गाडी तिथून पसार होते, पण त्या क्षणी रोहनच्या कानावर काही शब्द पडतात, काही आवाज ऐकू येतो आणि त्यातूनच त्याला सत्याचा धागा मिळतो. इकडे काकू अधीराला आत्मविश्वासाने सांगत असते की रोहन इथे येणारच नाही. स्वानंदी काहीही म्हणो पण तो येणार नाही. मात्र अधीरा विचारते की तुला एवढा कॉन्फिडन्स कसा काय आहे. आतून मात्र काकू घाबरलेली असते, कारण पकडले जाण्याची भीती तिला सतावत असते. ती मुद्दाम अधीराच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करते. समरने रोहनला वेगळं राहण्याची ऑफर दिली होती हे सांगते आणि त्याची आई त्याच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे असं सांगून अधीराला अस्वस्थ करते. पण त्यावेळी आजी स्पष्ट शब्दात सांगते की जो मुलगा कितीही चूक असली तरी आईला सोडत नाही तोच खऱ्या अर्थाने आपल्या बायकोलाही कधी सोडणार नाही. समरही आजीच्या मताशी सहमत होतो आणि काकूला पहिल्यांदाच धक्का बसतो. तेवढ्यात बातमी येते की रोहन निघालेला होता आणि त्याचा अपघात झाला आहे. सगळे हॉस्पिटलमध्ये पोचतात. रोहनला शुद्ध येते आणि तो एकच नाव घेत राहतो, अंशुमन. अधीराला जबरदस्त धक्का बसतो. रोहन सांगतो की अपघाताच्या वेळी त्याने आवाज ऐकला आणि अंशुमनचं नाव घेतलं गेलं. संतापलेल्या अधीरा थेट अंशुमनची कॉलर पकडते, सत्य विचारते आणि सगळ्यांसमोर हा कट उघडा पडतो. स्वानंदीला हे कळतं की अंशुमन किती खालच्या पातळीला जाऊ शकतो आणि आता अधीरा ठामपणे ठरवते की काहीही झालं तरी ती अंशुमनचं सत्य समोर आणणारच आहे. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.